तुम्हाला अर्जुनाच्या रथाचे हे रहस्य माहीत आहे का? चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले होते. या घोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्यांची संख्या 100च राहत होती, ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ येऊ शकत होते. या 100 घोड्यांपैकी सुंदर आणि चांगले शिकून तयार केलेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला जुंपले होते. अर्जुनाने अग्नीला मदत केली होती म्हणून प्रसन्न होऊन अग्नीने अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या भरतील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथामध्ये नेहमी पडून राहत असत. हा रथ सोन्याने मडविला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजन म्हणजे 4 कोस पर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे काहीच वजन नव्हते. तो कधीच कुठे वृक्षाला अडकत नसे. या ध्वजावर स्वयं श्री हनुमानजी विराजमान झाले होते. त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे त्या रथाची शोभा आणि तेज विशेष वाढले होते. तर असा होता हा अर्जुनाचा शक्तिशाली रथ. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहत रहा पुरातन गाथा.